काय कोनिकल पेंड्युलम. ठीक आहे, तर कोनिकल पेंड्युलम म्हणजे असा पेंड्युलम की ज्याच्यात जो तुमचा स्ट्रिंग असेल, ठीक आहे, जी स्ट्रिंग असेल ती काय डिस्क्राईब करते, कोण डिस्क्राईब करते. ठीक आहे, आता ही सपोज स्ट्रिंग आहे, या स्ट्रिंगला इथं बॉब आहे. ठीक आहे, तर स्ट्रिंग पाहिलं तर स्ट्रिंग कोणासारखी बिहेव करते, ती काय काय हे करते, कोण बनवते. पण हा जो बॉब आहे, हा बॉब काय करणार आहे, सर्क्युलर मोशन करणार आहे. ठीक आहे, म्हणजे कोनिकल पेंड्युलम हा असा पेंड्युलम असतो की ज्यात स्ट्रिंग डिस्क्राइब्स अ कोन. स्ट्रिंग काय करते, इट डिस्क्राइब्स अ कोन अँड बॉब डिस्क्राइब्स अ सर्कल, हॉरिझॉन्टल सर्कल. समजले. मग आता डायग्राम काढायची याची तुम्हाला, किंवा फ्री बॉडी डायग्राम काढायची. मग काय आता सपोज हा तुमचा पेंड्युलम आहे आणि हा बॉब आहे. ठीक आहे, आता कसा मूव्ह करणार आहे, असा सर्क्युलर मोशनमध्ये मूव्ह करणार आहे. ठीक आहे, कसा मूव्ह करणार आहे, सर्क्युलर मोशनमध्ये. टेन्शन कसं हे करायचं, आता हा रिजिड सपोर्ट असणार आहे. ठीक आहे, वरून सपोर्ट असणार आहे. टेन्शन कुठं असतो, टुवर्ड्स द रिजिड सपोर्ट. रिजिड सपोर्टच्या कडे टेन्शन असतो. ठीक आहे, म्हणजे टेन्शन जर सांगायचं तर टी हा येणार. ठीक आहे, इथे ही काय झाली, याची हाईट झाली. काय झाली, हाईट. लेंथ म्हणजे काय येते, ही येते, ही लेंथ येणार. ठीक आहे, हाईट काय येणार आहे, ही. ठीक आहे, तर हाईट ही कोणता अँगल करणार आहे, इथं 90 डिग्रीचा अँगल करणार आहे. ठीक आहे, मग आता हा टेन्शन आहे. ठीक आहे, हा अँगल जर थीटा आहे, स्ट्रिंगने याच्या हाईट सोबत त्या लेंथने काय अँगल केला, तो काय तुमचा थीटा आहे. मग हा जर थीटा आहे तर इथे पण काय येतो, हा थीटा येतो. ठीक आहे, ॲडजस्टंट अँगल. कोणत्या कोणत्या अँगल्स आहे, ॲडजस्टंट अँगल्स का कोणते, ॲडजस्टंट अँगल्स का नक्की. झेड फिगरमध्ये कोणते अँगल असतात, ॲडजस्टंट अँगल्स. ठीक आहे, मग इथे हा कोणता आहे, हा थीटा आहे, तर हा पण थीटा, म्हणजे हा काय येणार मग परत टी कॉस थीटा येणार. आणि हा इकडं काय राहील, मग हा टी साइन थीटा राहील. ठीक आहे, मग आता वेट कुठे येईल बरं याचं, खाली डाऊनवर्ड्स. बरोबर आहे का, वेट कुठं आलं, डाऊनवर्ड्स आलं. करेक्ट आहे. मग आता वेटला कोण बॅलन्स करते पहा बरं, टी कॉस थीटा बॅलन्स करतो ना. म्हणजे तुम्ही बॉडीवर ऍक्ट होणारे फोर्सेस लिहिले आधी. फोर्सेस कोणता कोणता आहे, टेन्शन आहे, टेन्शन इज ऑलवेज टुवर्ड्स द रिजिड सपोर्ट. जिथे रिजिड सपोर्ट आहे तिकडे टेन्शन राहतो. ठीक आहे, वेट इज ऑलवेज डाऊनवर्ड्स. वेट जो आहे तो नेमका कसा असतो, डाऊनवर्ड्स असतो. मग टेन्शनचे दोन कंपोनेंट्स मार्क केले आपण, एक काय टी कॉस आणि एक टी साइन थीटा. ठीक आहे, मग कंपोनेंट्स लिहिले. त्यानंतर कोण कोणाला बॅलन्स करतो, जो तुमचा टी कॉस थीटा आहे तो कोणाला बॅलन्स करतो, एम जी ला बॅलन्स करतो. जर टी साइन थीटा पाहिला, टी साइन थीटा काय प्रोव्हाइड करतोय, सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करतोय. चेक करा, टी साइन थीटा जो आहे तो काय करतोय, बॉबला सेंटरकडे अट्रॅक्ट करून ठेवतोय. तर जो फोर्स सेंटरकडे अट्रॅक्ट करतो तो फोर्स काय असतो, सेंट्रिपिटल फोर्स. म्हणजे टी साइन थीटा हा काय सेंट्रिपिटल फोर्स शो करतो, सेंट्रिपिटल फोर्स देतो. ठीक आहे, तुम्हाला वेलॉसिटी काढायची आहे, काय फाइंड करायची आहे, वेलॉसिटी. ठीक आहे, वेलॉसिटी फाइंड करून मग आपल्याला त्याचा टाइम पिरियड फाइंड करायचा आहे. तुम्हाला या पूर्ण ड्युरेशनमध्ये काय काय फाइंड करायचं आहे, वेलॉसिटी फाइंड करायची, त्यानंतर टाइम पिरियड फाइंड करायचा आहे. ठीक आहे, दोन गोष्टी फाइंड करायच्या, वेलॉसिटी अँड टाइम पिरियड. आता वेलॉसिटी फाइंड करून घेऊ. ठीक आहे, मग आता वेलॉसिटी कधी मिळेल, ज्यावेळी या इक्वेशनला या इक्वेशनने डिवाइड करू, म्हणजे डिवाइडिंग इक्वेशन 1 आणि 2. मग टी साइन थीटा अपॉन टी कॉस थीटा इज इक्वल टू काय येईल, मग एम व्ही स्क्वेअर अपॉन आर आणि अपॉन एम जी. एम एम कॅन्सल आउट झाला, जी कुठं जाईल वरती, टी टी कॅन्सल आउट झाला, काय राहिलं, साइन थीटा अपॉन कॉस थीटा इज टॅन थीटा विच इज इक्वल टू व्ही स्क्वेअर अपॉन आर जी. बरोबर, व्ही स्क्वेअर इज इक्वल टू काय येईल, आर जी टॅन थीटा. म्हणजे व्ही इज इक्वल टू काय मिळाला, व्ही इज रूट आर जी टॅन थीटा. समजले, व्ही काय आला, रूट आर जी टॅन थीटा. नेक्स्ट काय काढायचं तुम्हाला, आता टाइम पिरियड काढायचा. हा जो टी आहे हा टाइम पिरियड नाही, हा काय टेन्शन आहे. ठीक आहे, काय फाइंड करायचं आता, टाइम पिरियड. टाइम पिरियडचे बेसिक फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहेत. काय टाइम पिरियडचा फॉर्म्युला काय, 2 पाय अपॉन ओमेगा. ओमेगा माहिती आहे का तुम्हाला, नाही माहिती, ओमेगा माहिती आहे का, ओमेगा माहिती आहे का, अँग्युलर वेलॉसिटी असते, पण ओमेगा माहिती आहे का, ओमेगाची व्हॅल्यू याच्यात माहिती आहे का तुम्हाला, नाही. मग तुमच्याकडे एक फॉर्म्युला आहे, काय, व्ही इज इक्वल टू आर ओमेगा. म्हणजे ओमेगा इज इक्वल टू काय येईल, व्ही अपॉन आर. व्ही माहिती आहे ना. ठीक आहे, मग काय करू शकता तुम्ही, ओमेगा इज इक्वल टू काय येईल, स्क्वेअर रूट ऑफ आर जी टॅन थीटा अपॉन आर विच इज इक्वल टू, आता हा आर स्क्वेअर रूटच्या आतमध्ये घेतला, किंवा आरलाच कसं लिहू शकता तुम्ही, रूट आर इंटू रूट आर लिहू शकता. बरोबर, म्हणजे यातला एक आर आणि हा एक आर कॅन्सल आउट झाला, म्हणजे राहील काय फक्त जी टॅन थीटा अपॉन आर राहील. ठीक आहे, काय राहिलं, जी टॅन थीटा अपॉन आर. हे समजलंय कसं आलं, जी टॅन थीटा अपॉन आर राहिलं. मग ते त्याच्यात पुट करून देऊ. ठीक आहे, कशात, टाइम पिरियडमध्ये पुट करून देऊ. हे समजलंय सगळ्यांना, हे समजलंय, त्याच्यात पुट करून देऊ. म्हणजे टी इज इक्वल टू काय मिळतो तुम्हाला, 2 पाय अपॉन ओमेगा. ओमेगाची व्हॅल्यू काय आहे, 2 पाय. ओमेगाची व्हॅल्यू रूट जी टॅन थीटा अपॉन आर आहे.
ठीक आहे. काय फॉर्म्युला आहे, जी टॅन थिटा अपॉन आर आहे. मग यालाच काय लिहू शकता तुम्ही, अपॉन ओमेगा आहे ना, म्हणजे हे उलट होणार, काय होईल, रूट आर अपॉन जी टॅन थिटा. हे बरोबर आहे, रूट आर अपॉन जी टॅन थिटा. मग आता टॅन थिटा जर याच्यात काढायचा आहे, टॅन थिटा काय तो बरं, अपोजिट अपॉन ऍडजसेंट. अपोजिट साइड पहा बरं काय, अपोजिट साइड इज रेडियस, बरोबर. टॅन थिटा इज इक्वल टू काय, अपोजिट साइड काय, रेडियस, आर अपॉन हाईट, बरोबर. मग टॅन थिटा काय आला, आर अपॉन एच. टॅन थिटा पुट करू आर अपॉन एच विच इज इक्वल टू 2 पाय रूट आर अपॉन जी, आणि टॅन थिटा काय, आर अपॉन एच. म्हणजे इथं काय लिहिता येईल त्याला, एच अपॉन आर, कारण उलटा आहे ना तो. मग आर आर कॅन्सल आउट झाला विच इज इक्वल टू 2 पाय रूट एच अपॉन जी. आता एच तुम्हाला माहित नसतो, हाईट ऑफ कोनिकल पेंड्युलम ही डिफर होऊ शकते, ठीक आहे. तर मग त्याची काय डिफर नाही होणार आहे, लेंथ डिफर नाही होणार आहे, ठीक आहे. काय नाही डिफर होणार, लेंथ नाही डिफर होणार. मग लेंथच्या टर्म्समध्ये याला जर लिहायचं आहे तर मला सांगा, ह्या ट्रायंगलमध्ये कॉस थिटा इज इक्वल टू काय होतं, चेक करा बरं. कॉस थिटा इज ऍडजसेंट अपॉन हायपोटेनियस. हा थिटा आहे, ऍडजसेंट काय एच, हायपोटेनियस काय एल, म्हणजे काय आला एच अपॉन एल. एच इज इक्वल टू काय लिहू शकता, एल कॉस थिटा. एच इज इक्वल टू काय, एल कॉस थिटा. एचच्या जागी काय लिहू शकता, एल कॉस थिटा आणि अपॉन जी, एल कॉस थिटा अपॉन जी. आणि हा झाला तुमचा टाइम पिरियडचा फॉर्म्युला विच इज 2 पाय रूट एल कॉस थिटा अपॉन जी. मग याच्यात तुम्ही पाहू शकता आता टाइम पिरियड कशावर डिपेंडंट आहे, ठीक आहे. क्वेश्चन तुम्हाला हा विचारला जातो, शो दॅट द टाइम पिरियड इज इंडिपेंडंट ऑफ मास ऑफ द बॉब. तो कशावर डिपेंडंट नाही, बॉबच्या मासवर डिपेंडंट नाही. म्हणजे त्या बॉबचं मास काही असू दे, ठीक आहे, ते त्याच्यावर डिपेंडंट नाही. इंडिपेंडंट ऑफ मास आहे, चेक करा. टाइम पिरियड कोणावर डिपेंडंट आहे, एल वर डिपेंडंट आहे विच इज लेंथ ऑफ पेंड्युलम. पेंड्युलमची जी लेंथ आहे त्याच्यावर डिपेंडंट आहे. लेंथ इंक्रीज झाली, टाइम पिरियड पण काय होतो, इंक्रीज होतो. मग याच्यावरून पाहू शकता हे डायरेक्ट प्रपोर्शन आहे, ठीक आहे. मग जर टाइम पिरियड याचं प्रपोर्शन लिहिलं तर टाइम पिरियड इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू रूट एल. त्यानंतर टाइम पिरियड इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू रूट कॉस थिटा, बरोबर, अँगल थिटाला. आणि टाइम पिरियड इज इनवर्सली प्रपोर्शनल टू रूट जी, ठीक आहे. आणि इट इज इंडिपेंडंट ऑफ मास. ज्यावेळी हा क्वेश्चन येईल की शो दॅट द टाइम पिरियड ऑफ कोनिकल पेंड्युलम इज इंडिपेंडंट ऑफ मास, ज्यावेळी तो इंडिपेंडंट प्रूव्ह करायचा आहे त्यावेळी तुम्हाला आधी टाइम पिरियडचा फॉर्म्युला डिराईव्ह करायला लागेल आणि मग खाली लिहावं लागेल काय, टाइम पिरियड इज इंडिपेंडंट ऑफ मास, बिकॉज या फॉर्म्युलामध्ये कुठंच मास नाही. समजलंय नक्की. मग ती बंद कर घ्याल.